मन मंदिरा गजर भक्तीचा. सुख झालं असं सांगता येतं, पण सुख झालं म्हणजे काय झालं हे सांगता येत नाही. काय झालं? बरं वाटलं. बरं वाटलं म्हणजे काय वाटलं? बरं वाटलं म्हणजे काय वाटलं? बरं वाटलं. का सांगता येत नाही? तर तो अनुभव आहे, नाही का? व्याख्या आपण अशी उलटसुलट करू शकतो. दुःख म्हणजे काय? सुख नव्हे ते. सुख म्हणजे काय? दुःख नव्हे ते. बरं, आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे आनंद. तसं अमृतानुभव हा जो भाग आहे, हा अनुभवावर आधारित ग्रंथ असल्या कारणाने आम्हाला किंचित शब्दाची तरी तोंड ओळख असणं महत्त्वाचं आहे. अनुभव नंतर बघू. किमान शब्दांची तोंडओळख जरी झाली तरी आम्हाला अंदाज तरी बांधता येईल. एखाद्याने पुणे पाहिलं नाही, पण पुणे म्हटल्यानंतर निदान महाराष्ट्रातले साहित्याची एक मोठी नगरी आहे, पूर्वीच्या काळापासून पुस्तकात वाचलेलं कुठेतरी आठवेल. म्हणजे शब्दावरून एवढी कल्पना येईल, पण पुण्याला आल्याशिवाय पुण्याचा अनुभव नाही. तसं आपल्याला मी काही फार मोठा वक्ता वगैरे असं काही नाही आहे. काहीतरी पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आजी फळाशी आली. काय मोठा वक्ता आहे असा काही अभिनिवेश कुठे नाही आहे. माझ्या प्रवचनाचं यश एकच आहे, ते तुम्हाला आवडतं हेच माझ्या प्रवचनाचं यश. पुढे सांगतो, मी सांगतो ते बरोबर सांगतो असंही नाही. एखादा विद्वान म्हणेल बाबा महाराजांनी हा अर्थ बरोबर सांगितला नाही. बरं, नाही सांगितला, मला माहीत आहे, मी नाही सांगितला बरोबर, पण इथे येणाऱ्यांना आवडतोय, बस पुष्कळ झालं. आलं का लक्ष? याच्यापेक्षा काही जास्ती चर्चा मला करायची नाही. मी माझ्या जीवनामध्ये कोणताच दावा केला नाही की मी असा विद्वान आहे, आम काय आहे. हे बघा, आहे ती कृपा आहे, बस. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभव असू दे, ज्ञानेश्वरी असू दे, कृपा हेच त्यांच्या जीवनाचा स्थायी भाव आहे. श्री गुरु कृपा काय नव्हे. श्री गुरु कृपा काय नव्हे. श्री गुरुची कृपा काय करू शकत नाही. फक्त कृपा पाहिजे. कृपा म्हणजेच सद्गुरू, कृपा म्हणजेच संत. बघा कशी उभी आहे. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, जेथ उपजे तो साधू पाही. कृपेला स्वतंत्र अस्तित्वच नाही. ज्या ठिकाणी ती कृपा प्रगट होते तोच साधू, तोच संत. आणि म्हणून वाचेचं ऋण हा जो मागचा विषय होता, बरं का. आता मला सांगा, वाचा जी आहे, आता हे बोलतोय मी, हे काही सोपं नाही. हे सद्गुरु कृपा आहे, नाही का. नाथ महाराज म्हणाले, मी न करी त्याची कथा परी तोची होय मुखी वक्ता. ऐसेनी बलात्कारे बोलविता काय म्या आता करावे. मी न करी त्याची कथा परी तोच होय मुखी वक्ता. आता तोच जर मुखी वक्ता होतोय तर आता वाणीचं महत्त्व काय, नाही का. माझ्या मुखातून जी वाणी प्रगट होते ही सुद्धा सद्गुरूच्या कृपेनीच आहे. शब्दातून प्रगट झालं म्हणून शब्दाचा उपकार मानतो, पण शब्द जर सद्गुरू कृपेनी प्रगट झाले असतील तर ते ऋण त्या सद्गुरूला वंदन केल्याशिवाय फिटत नाही. माझं बोलणं लक्षात घ्या. हे बघा, देव आणि सद्गुरू हे दोन भिन्न नाहीत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. देव आणि गुरु दोन्ही एकच आहेत तत्वता.
हे मागे आपल्याला सांगितलं आहे. एक ज्ञानच सत्ता रूपाने प्रगट होतो तो देव, तेच ज्ञान कर्मरूपाने प्रसरण पावतं तो जीव, आणि तेच ज्ञान बोध रूपाने प्रगट होतं ते सद्गुरू. विशिष्ट शाखेमध्ये विशिष्ट नाव. जन्माला आली काय झाली? मुलगी झाली. जन्माला आला काय झाला? मुलगा झाला. काय? मग जरा बालिका झाली. काय? मग शाळेत जाणारी मोठी मुलगी झाली. वनिता, ललना, काय काय नावं प्राप्त झाली बघा. सुंदरी, पत्नी, आई, आजी, किती नावं प्राप्त झाली. जसं एकच स्त्री आहे, एकच पुरुष आहे, विविध अंगाने विविध नावं त्या त्या अवस्थेमध्ये प्राप्त होतात, तसं एकच स्वरूप आहे, त्या त्या रूपाने प्रगट होतं, तशी तशी त्याला नावं दिली गेली. म्हणून असं म्हणू नका की तुम्ही सद्गुरू आणि देव एक. नाही नाही, दोन्ही एकच आहेत. बोध रूपाने प्रगट होतात तेव्हा सद्गुरू आहेत. आणि म्हणून वाचेचं ऋण परिपूर्णतेने केव्हा फिटेल? कारण वाचा जर त्याच्या सत्तेने प्रगट होते तर वाचेचं ऋण तसं फिटत नाही आहे. त्या सद्गुरूला वंदन केल्यानंतर वाचेचं ऋण फिटतं. म्हणून आता पुढचा जो विषय आहे, जो आपल्याला आता प्रकरण 4. आता अज्ञानाचे निमारे मारे ज्ञान अभेदे वावरे, निद साधो निजागरे नांदी जय जेवी. कसं आहे? तिसऱ्या प्रकरणाचं तात्पर्य असं आहे की वृत्ती ज्ञान. आता समजून घ्या, पुन्हा विषय नीट समजला पाहिजे. हे अध्यात्मातले शब्द, परिभाषिक जे शब्द आहेत ते एकमेक मला कळले पाहिजेत. काय शब्द आहे? जसं डॉक्टरचं अमकं म्हणजे काय, तमकं म्हणजे काय हे कळलं पाहिजे, नाही का? एक्सरे म्हणजे काय, सोनोग्राफी म्हणजे काय, MRI म्हणजे काय, हे प्रत्येक गोष्टी जशा समजायला पाहिजेत. तसं इथे ज्ञान हा शब्द मी मागेही सांगितलं आहे, पण खूप विसरून जातं. माझं विसरतं तर तुमचं काय? असं समजू नका ऐकलं म्हणजे शिल्लक राहतं. नाही शिल्लक राहत. पुष्कळसं पाणी वाहून जातं वर्षभरात. काय अहो, प्रकरण कोणतं सांगितलं तेही शिल्लक राहत नाही, तर बाकीचं काय? तेव्हा ज्ञान शब्दाचा अर्थ अज्ञान सापेक्ष ज्ञान, गुणमय ज्ञान आणि वृत्ती ज्ञान. ही जी चर्चा आहे ती वृत्ती ज्ञानाची आहे, नाही का? मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, मी जीव आहे, मी ब्रह्म आहे, हे वृत्तीने स्वीकारलेलं ज्ञान आहे. मुळात कुठे काय? वृत्तीने स्वीकारलं मी ब्राह्मण आहे. इंटरकास्ट मॅरेज झालं, ते म्हटले पूर्वी ब्राह्मण होते, आता मी जाधव आहे, आता जाधव आहे, पुन्हा दोषी आहे, काय फरक पडत नाही. वृत्तीने स्वीकारलं. काय झालं? डॉक्टर झाल्यानंतर वृत्तीने स्वीकारलं मी डॉक्टर आहे. मग रिटायर झाला. काय डॉक्टर? आता कशाचा डॉक्टर हो म्हटले, माझी नाडी पकडायची तर हात उचलत नाही. वृत्तीने स्वीकारलं मी डॉक्टर आहे, वृत्तीने स्वीकारलं मी वकील आहे. कळलं का? मग वृत्ती जे तसं वृत्तीने स्वीकारलं, पुढे गेला मी जीव आहे. हे बाकीचं संपलं, ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र आमका संपलं. मग काय स्वीकारलं वृत्तीने? मी जीव आहे. कालांतराने वृत्तीने स्वीकारलं मी ब्रह्म आहे. अहो पण ते सुद्धा वृत्ती ज्ञानच आहे. लक्षात घ्या, कुठे आलं? मी ब्रह्म आहे. ब्रह्म आहे का मी ब्रह्म आहे? मी शब्द आला म्हणजे तिथे अहंकार आला, म्हणून अहम ब्रह्मास्मी. म्हणून लक्षात ठेवा, म्हणजे आत्माैक्य जरी करत असले, ज्ञान आत्माैक्य जरी करत असले, आपण ज्ञानाचे कार्य आत्माैक्य समजतो. ज्ञान काय करतं? वृत्ती ज्ञान का म्हटलं? ज्ञान काय करतं? आत्माैक्य, समत्वाला आणतं. भेद संपला. परिपूर्णतेचं ज्ञान काय? भेद संपला. महाराज म्हणाले
ज्ञानाच्या योगाने जो अभेद केला जातो त्याचे खंडन आहे, म्हणजे ज्ञान अभेद खंडन प्रकरण. ज्ञान अभेद, अहो बघा, ज्ञानच आहे, तिथे अभेद सांगण्याची गरज काय? अजून समजून सांगतो. सूर्याला तू प्रकाश रूप आहे असं म्हणायची गरज काय? प्रकाशच आहे म्हणायची गरज काय? म्हणजे प्रकाश आहे. उद्या सूर्य जर म्हणाला मी प्रकाश आहे, संपलं ना सगळं. म्हणजे त्या मूळ प्रकाशाहून कुठेतरी बाजूला पडला. प्रकाशच आहे, तिथे प्रकाश आहे म्हणण्याची गरज काय? ज्ञानच आहे, तिथे ज्ञान आहे म्हणण्याची गरज काय? नाही का? हे बघा, मी बाबा महाराज आहे, ठीक आहे ना. आता तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, पण जे भेटतील त्याला मी सांगत बसलो. तुम्हाला कळलं का मी बाबा महाराज आहे? नमस्कार, तुम्हाला कळलं का मी बाबा महाराज आहे? सध्या म्हणले काही खरं नाही बरं का. माझं बाबा महाराज पण जे आहे ते माझ्या ठिकाणी विरून आहे. ते पुन्हा परिच्छिन्नपणाने सांगण्याची गरज काय? तसं ज्ञान आहे, ते ज्ञान आहे म्हणायला गेल्यानंतर ते निराळं होत आहे. हे सांगण्याची गरज काय? विरून. लक्षात ठेवा, अज्ञान संपलं की तत्सापेक्ष ज्ञानी संपलं. मन मंदिरा गजर भक्तीचा.